निसर्गरम्य वातावरणामध्ये आमचं वास्तव्य. विभागीय स्तर मुलांचे शासकीय वसतिगृह निंभोरा येथे आम्ही वृक्षारोपण दरवर्षी अगदी न चुकता करतो. या वृक्षांचं संगोपन करतो, संवर्धन करतो, त्यांचं संरक्षण करतो. आवश्यकतेनुसार त्यांचं मेंटेनन्स आणि त्यांना पाणी देणे ही प्रक्रिया इथले कर्मचारी करतात. आणि जेव्हा मग पावसाला सुरुवात होते, हा पाऊस सुद्धा अगदी सरींना घेऊन बरसतो. विजा कडाडतात, पण सुरक्षेचे प्राविधान सुद्धा तेवढ्याच मुबलक प्रमाणात आम्ही करून ठेवलेले आहे. विद्यार्थ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी आणि त्याचप्रमाणे या पावसाच्या पाण्याचं सुयोग्य असं नियोजन करण्यासाठी, ज्याला आपण रेन वॉटर हार्वेस्टिंग असं म्हणतो, त्याची सुद्धा व्यवस्था संत गाडगे महाराज मुलांचे शासकीय वसतिगृह निंभोरा अमरावती येथे, जे विभागीय मुलांच्या संकुल, जे वसतिगृह संकुल आहे, तिथे आपण बघू शकतो. रेन वॉटर हार्वेस्टिंगमुळे जे पाणी जमिनीमध्ये पावसाच्या माध्यमातून जमिनीवर पडतं, ते जमिनीमध्ये या खड्ड्याच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे मुरतं आणि जमिनीतली पाण्याची पातळी वाढते. आणि ही सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात घेऊनच ही प्रक्रिया दरवर्षी आम्ही राबवत असतो. निसर्ग आपल्याला भरभरून बऱ्याच गोष्टी देत असतो. त्यामुळे या निसर्गाचं, या झाडं, फुलं, वेली, पाणी, हवा, प्रकाश यांचं संगोपन, संवर्धन, संरक्षण करणं, त्याचं प्रिझर्वेशन करणं, त्या टिकवून ठेवणं आणि स्वतःसाठी, पुढल्या पिढीसाठी त्याचा उपयोग करणारी एक नवी यंत्रणा निर्माण करणं सुद्धा आपलंच कर्तव्य आहे, नाही का? आणि म्हणूनच आम्ही अधिकारी, कर्मचारी आणि आपले प्रिय विद्यार्थी हे प्रकर्षानं करत असतो. म्हणून वसतिगृह हे संस्कार सदन तर आहेच, सोबतच काहीतरी नवीन तंत्रज्ञान शिकण्याचीही जागा सुद्धा आहे. धन्यवाद.